आज आमच्या सोबत खूपच वाईट घडलं. तर मंडळी सेंट्रलायझेशन तुम्हाला तर माहितीच असेल, त्याच्यामध्ये जे थंड पाणी वाहतंय त्याचीच मेन लाईन लिकेज झाली आहे. त्याच्यामुळेच आमची पळापळी चालू आहे. तसं फायनली आमचं लिकेज थांबलाय. ट्यूब वगैरे सर्व घट्ट लावून टाकले आम्ही त्याला. दुसरीकडे पॅकेज युनिट मध्ये बर्फ झालाय. बघा कसा बर्फ झालाय. आता त्याचेच प्रयत्न चालू आहेत काढायचे. बर्फ काय निघत नाही, एकदम घट्ट बसलाय. बहुतेक थोड्या वेळ युनिट बंद करावं लागेल, तेव्हा निघन. युनिट बंद करून 1-1.5 तास झालाय. आता चाललो मी ते बर्फ काढण्यासाठी. आपले हत्यार घेऊन निघालो आणि हे बघा बर्फ काढायला सुरू केले मी. हे बघा आपला पूर्ण बर्फ काढून झालेला आहे. जवळपास 2.5 बालट्या बर्फ निघाला राव. तर मंडळी सकाळच्या वाजलेत 5:45. मी आलो टेरेसवर लाईन चेक करण्यासाठी. तुम्हाला म्हणलं होतं ना चिलरची मेन लाईन लिकेज होती, तीच चेक करण्यासाठी आलो. तसं पाणी बऱ्यापैकी कमी पडते आता, नाहीतर खूपच पडत होतं. जय शिवराय मंडळी, सकाळच्या वाजलेत 8. कामावरून सुटून मी चाललो घरी. आता कुत्रे कुणाला भुकतात बघतो तर काय वानेर आलेला. खूप दिवसानंतर बघितलं, नाहीतर ह्याच्या आधी मी गावाकडेच बघितलेलं. घरी आल्यावर सगळ्यात पहिले ठेवली ही बॅग एका कोपऱ्याला. आज मी ठरवलेलं आंघोळ नाही करायची, कारण मला लावायचं होतं तेल. काय दिवस माझे केस खूपच गळत होते, त्यामुळे मी आठवड्यातून 2 वेळा तेल लावतो. तसं मंडळी सकाळ सकाळी आमच्या घरी पाहुणा आलता, आमच्या मावशीचा मुलगा. सकाळ सकाळी खूपच जास्त मस्ती करत होता. तर मंडळी आपला रेडी आहे सत्तू आणि सोयाबीनचे पराठे. तसं सोयाबीनचे पराठे दही सोबत खूपच जास्त मस्त लागतात. प्रोटीन आणि कॅलरीज खूप भेटतात. खाऊन झाल्यानंतर आपल्याला लावायचं होतं तेल. तिला म्हणलं मस्तपैकी मसाज करून दे. तसं खूपच मस्त वाटत होतं. तेल लावल्यानंतर आता आपला आराम करायचा टाइम झालाय. कसा पंजाबी लोकांसारखा दिसतो ना, ए बल्ले बल्ले पायी. मग काय मंडळी, संध्याकाळच्या वाजलेत 5. उठून फटाफट रेडी होऊन मला जायचं होतं जिमला. आंघोळ वगैरे करून घेतला मी पहिला प्री मील खायला. तसं मी ब्रेड आणि पीनट बटरच खातो प्री मील साठी. तर मंडळी संध्याकाळच्या वेळेस आता जिमला जायचा टाइम झालेला आहे आपला. रेडी वगैरे होऊन मी चाललो होता जिमला. जिम मध्ये आल्यावर सगळ्यात पहिले घेतला वॉर्मअप करायला. तसं मला कधी कधी जिम मध्ये आल्यावर पण खूपच जास्त कंटाळा येतो. तर मंडळी जिम संपून मी जात होतो घरी. मला केळी आणि घ्यायचे होते, चना मटकी. घरी आल्यानंतर मस्तपैकी दुसरा मील रेडी केला आहे मी. तर मंडळी रात्रीच्या वाजलेत 9. जेवण वगैरे करून मी चाललो होता कामावर. मंडळी मी कामावर पोहोचलोय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. शुभरात्री.